कोल्हाई किल्ल्यावर. तर आता आपण सपोर्ट करूया कोल्हाई किल्ल्याची. रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड तालुक्यांना जोडणारा हा सालाव पूल. कुंडलिका नदी जिथे समुद्राला मिळते त्या खाडीच्या मुख्यावर दक्षिणेकडे असणाऱ्या एका टेकडीवर कोर्लई किल्ला आपल्या नजरेस पडतो. कोर्लई गावातून कोर्लई किल्ल्यावर 2 रस्ते जातात. त्यापैकी लाईट हाऊसच्या दिशेने न जाता महादेवाच्या मंदिरामागून गेलेला रस्ता आपल्याला कोर्लई किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी घेऊन जातो. कोर्लई किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे हे महादेवाचे प्राचीन मंदिर, मंदिराच्या समोर असणारे हे दीपस्तंभ आणि तुळशी वृंदावन पाहून आपण मंदिरात प्रवेश करतो. मंदिरात महादेवाची पिंड असून बाजूलाच गणेशाची मूर्त स्थापन केलेली आहे. मंदिराच्या बाहेर एका झाडाखाली आपल्याला सतीशिळा आढळून येतात. मोक्याच्या जागी असलेल्या ह्या किल्ल्याद्वारे पोर्तुगीजांनी कोर्लई पासून वसईपर्यंतच्या आपल्या प्रांताचे रक्षण केले. पोर्तुगीज व्यापाराचा पुरावा कोर्लई गावातील रहिवाशांच्या लुसो इंडियन पोर्तुगीज क्रिओल या वेगळ्या बोलीमध्ये दिसून येतो. कोर्लई गाव हे अलिबाग मुरुड मार्गावर अलिबाग पासून 22 किलोमीटर अंतरावर आहे. महादेवाच्या मंदिराजवळून किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनिटांचा छोटासा जंगलातून प्रवास करावा लागतो. थोड्याच वेळात आपल्याला कोर्लई किल्ल्याच्या पायऱ्या आणि मुख्य प्रवेशद्वार नजरेस पडते. पूर्वेकडे तोंड असलेल्या ह्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर आपण बोर्लई किल्ल्यात प्रवेश करतो. कोर्लईचा हा सर्वोच्च माथा आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात आपल्याला एक शिलालेख नजरेस पडतो. किल्ल्याच्या आत गेल्यावर दिसणारी कुंडलिका खाडी आणि रेवदंडा किल्ला आपल्याला ह्या प्रवेशद्वाराचे महत्त्व अधोरेखित करतो. किल्ल्याच्या आत प्रवेश केल्यावर आपण एका चर्चमध्ये प्रवेश करतो. चर्चची वरच्या भागाची जरी पडझड झाली असली तरी चर्चचे त्या काळातील असलेले बांधकाम पाहून मन भारावून जाते.
चर्चच्या मागे जाणारा रस्ता आपल्याला दुसऱ्या एका वास्तूपाशी घेऊन जातो. ही वास्तू म्हणजे तटबंदीमध्ये असलेला दरवाजा. हा मार्ग आपल्याला किल्ल्याच्या दक्षिण दिशेकडील भागात घेऊन जातो. ह्या मार्गात सुरुवातीला आपल्याला एक वास्तू दिसते, तर प्रवेशद्वाराला लागूनच पंचकोनी बुरुज आपल्या नजरेस पडतो. जय शिवराय. प्रतिपचंद्र रेखे विश्ववनिता सासून शिवशैसा मुद्रा भद्राय राजते. चर्चच्या उत्तर दिशेने प्रवास करताना अनेक वास्तू आणि शिलालेख नजरेस पडतात. समोरच गोल बुरुजाला लागून असलेल्या प्रवेशद्वारातून आपण किल्ल्याच्या मुख्य भागात प्रवेश करतो. त्याच प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. किल्ल्यावरील बांधकामात रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीप्रमाणे पावसाच्या पाण्याची साठवण ह्या 3 टाक्यांमध्ये केली जाते. पाण्याच्या टाक्यांच्या बाजूला महादेवाचे छोटेसे मंदिर असून त्यासमोर 2 वृंदावनं आहेत. मंदिरासमोरील असणाऱ्या ह्या बुरुजावर आपल्याला अनेक तोफा पाहायला मिळतात. यांतील एका तोफेला सह्याद्री प्रतिष्ठानने लाकडी तोफगाड्यावर विराजमान केले आहे. कोर्लई किल्ल्यावर अशा 6 तोफांना लाकडी तोफगाड्यावर विराजमान केले आहे.
किल्ल्याच्या पूर्वेकडील तटबंदीवरून आपण दुसऱ्या बुरुजावर प्रवेश करतो. ह्या बुरुजावरून आपण पश्चिमेकडील बुरुजावर प्रवेश केल्यानंतर अरबी समुद्राकडे तोंड करून उभी असलेली तोफ आपले लक्ष वेधून घेते. ह्यानंतर पुढील प्रवेशद्वारातून आपण किल्ल्याच्या उत्तरेकडील भागात प्रवेश करतो. मजबूत तटबंदीतून आपल्याला पुन्हा एक प्रवेशद्वार व बुरुज लागते. किल्ल्याच्या तळभागात जाताना लागणारा हा किल्ल्याचा आणखी एक दरवाजा. ह्या प्रवेशद्वाराच्या आत असलेल्या खोल्या पाहून आपण पुढील प्रवेशद्वारातून खाली उतरतो. हा किल्ल्याचा उत्तरेकडील तळभाग. ह्या भागात आल्यावर पूर्वेकडील दरवाजातून बाहेर गेल्यास कुंडलिका नदीचा संगम पाहावयास मिळतो. ह्याच तटबंदीला लागून वेताळ देवाचे स्थान आहे. समोरच्या खाडीत पूर्वी जहाजे लागण्यासाठी असलेला धक्का नजरेस पडतो. पुन्हा किल्ल्यात प्रवेश केल्यास आपल्याला एका बुरुजावर विशिष्ट आकाराचा स्तंभ दिसतो. तसेच बुरुजावर असणाऱ्या तोफा नजरेस पडतात. बुरुजाला लागून असलेल्या तटबंदीमध्ये अनेक खोल्या असून
त्याच तटबंदीतून असलेल्या दरवाजातून आपण पश्चिम दिशेला गेल्यास आपल्याला अरबी समुद्राचे विहंगम दृश्य नजरेस पडते. कोर्लई किल्ल्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना पोर्तुगीजांनी केली आहे. या किल्ल्यामुळे सागर आणि कुंडलिका नदीची खाडी या परिसरावर ताबा ठेवणे सोपे झाले आहे. कोर्लईची तटबंदी, त्याचे 8-10 दरवाजे, आजही जागोजागच्या बुरुजांवर रोखलेल्या तोफा, सागराचे विशाल दर्शन आणि पूर्वेकडील डोंगर रांगा आपले मन मोहित केल्याशिवाय राहत नाहीत.